तुमचीसुद्धा मुलं भाजी चपाती खात नाहीत का? मग भाजी पोटात जाणार कशी? हा मोठा प्रश्न. त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. तर मी कुकर घेतला. कुकरमध्ये तेल टाकलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, दालचीन आणि थोडंसं एक तमालपत्र टाकलं. मटार होते म्हणून मटार टाकले आणि बारीक चिरलेली ना शेपू टाकली. हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं एक 5-6 सेकंद. तेलामध्ये परतवलं ना काय होतं, शेवटपर्यंत जो भाजीचा कलर आहे ना छान टिकून राहतो. भाजी छान परतवून झाली की मी इथं स्वच्छ धुतलेला इंद्रायणी तांदूळ टाकला आहे. इंद्रायणी तांदूळ शक्यतो असेल तर तुम्ही पण इंद्रायणीच टाका, कारण इंद्रायणी तांदूळ आणि हा शेपूचा जो कॉम्बिनेशन आहे ना खूप छान लागतो. तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक उकळी काढायचं. कुकर बंद करायच्या आधी एक उकळी काढून घ्यायचा, म्हणजे जे पण कुकरचं पाणी सिटीमधून येतं ना, कुकर पण आपला खराब होतो, ते नाही होत. तर मी आधी एक उकळी काढून घेतली आणि नंतर मग कुकरचं झाकण लावून 2 शिट्या घेतल्या. 2 शिट्यानंतर बघू शकताय तुम्ही खूप छान वास येत होता कुकर जेव्हा मी ओपन केला तेव्हा. आणि मुलं मग आवडीने खातात. यावर गरम गरम भातावर छान तूप टाकायचं आणि मुलांना खाऊ घालायचं. आवडीने खातील, परत एकदा मागून पण खातील. विश्वास बसत नसेल तर एकदा घरी ट्राय करा आणि मग बघा आणि व्हिडिओला लाईक करा.